जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या रोज येतेच पाहायला भेटणार आहेत ह्याच चॅनलवरती। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थोडा सपोर्ट करा। बीडमध्ये बायकोची डायरी वाचली, अन्न पायाखालची जमीन सरकली, फसवणूक झाल्याची बहिणीला सांगितली व्यथा, लग्नानंतर 12व्या दिवशी तलाठ्यानं गळ्याला लावली दोर, पत्नी ही शासकीय नोकरी करत आहे। 4 जून रोजी अंबाजोगाई ठाण्यात पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। लग्नानंतर अवघ्या 12व्या दिवशी चंद्रपूर येथे कार्य करत असलेल्या गणेश दत्तू कोळी वय 26 या तलाठी पतीने कौटुंबिक वादातून अंबाजोगाई येथे गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे। पतीने पतीला स्वीकारण्यास दिलेला नकार, या धक्क्यातून पतीने आपली जीवनयात्रा संपवली आहे। या प्रकरणी मृत तलाठी तरुणाच्या आईने दिलेल्या जबाबाविरुद्ध पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। लातूर जिल्ह्यातील नांदुरगाव येथील अंगणवाडी सेविका सुनंदा दत्तू कोळी यांचा मुलगा गणेश दत्तू कोळी हा 2021 मध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 संभाजीनगर येथे पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता। नोकरीत असताना गणेश चंद्रपूर येथे तलाठी पदाची परीक्षा दिली आणि 2024 मध्ये तो तलाठी म्हणून रुजू झाला। त्याचा विवाह 13 मे 2026 रोजी बीड येथील एका कार्यालयात पार पडला होता। पत्नीशी शारीरिक नोकरी करत आहे। 4 जून रोजी अंबाजोगाई ठाण्यात पत्नी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। लग्नानंतर दोघेही कर्नाटक येथे देवदर्शनास गेले होते। तेथून परताना पत्नीला कोणाचा तरी फोन आला, त्याबाबत विचारणा केली असता तिने बोलण्यास नकार दिला। 18 मे रोजी घरी सत्यनारायणाची पूजा झाली, मात्र त्यानंतर गणेश कमालीचा नाराज राहू लागला। त्यानंतर पत्नी नातेवाईकांसोबत माहेरी बीडला निघून गेली। 25 मे 2026 रोजी सकाळी गणेश कोळीने त्याच्या बहिणीला फोन करून आपली व्यथा मांडली। तो म्हणाला, लग्न करून माझी खूप मोठी फसवणूक झाली आहे। पतीने दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत। तिने तिच्या डायरीमध्ये तसे लिहून ठेवले आहे, जे मी स्वतः वाचले। मी विचारणा केली असता तिने माझ्यासोबत जोरदार भांडण केले। या संभाषणानंतर गणेशचा फोन बंद झाला। त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजायच्या सुमारास गणेशने पती राहत असलेल्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली। 2 दिवसांनी सासरी येण्यासाठी फोन केला असता सुनेने सासूला स्पष्ट सांगितले की माझे लग्न माझ्या मनाच्या विरुद्ध लावून दिले आहे, मला गणेशसोबत राहायचे नाही। ती घरात असताना सतत फोन लॉक करून कोणाशी तरी बोलायची। दरम्यान पतीने गणेशला सतत फोन करून अंबाजोगाई बोलावून घेतले। 24 मे 2026 रोजी गणेश तिला भेटण्यासाठी अंबाजोगाईत तो राहत असल्याच्या खोलीवर गेला। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला मित्रांनो, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू।